हा तालुका खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रामधला एकमेव पर्यटन तालुका आहे। या तालुक्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त काम करण्याचा स्कोप आहे। जुन्नर तालुक्यामध्ये जे वैभव आहे, डोंगर दऱ्या आहे, धरण आहे, पाणी आहे, चांगली शेती आहे, सृष्टी सौंदर्य चांगलं आहे आणि ऐतिहासिक वारसा असलेले किल्ले आहेत। कुकडेश्वर, खिरेश्वर यासारखी जुनी मंदिर आहेत आणि अशा ह्या तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टीने काय करायचं त्यांनी घोषणा केल्या, पण दुर्दैवानं एकही रुपयाचा निधी या जुन्नर तालुक्याच्या पर्यटन कामासाठी आणला। आम्हाला ते काम करायचं, आम्हाला नुसत्या टीका करायच्या नाही तर जुन्नर तालुक्याला वैभव प्राप्त करून द्यायचं। महाराष्ट्रामधला एक नंबर तालुका पर्यटनाच्या माध्यमातून करायचा। परदेशाचे पर्यटक या ठिकाणी आले पाहिजे। अगदी कुकडेश्वर ते भीमाशंकर असं ट्रॅव्हल सर्किट, पर्यटनाचं सर्किट आम्हाला तयार करायचं। हा आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणामध्ये जर पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासी बेरोजगारांना संधी मिळाली, रोजगाराची संधी मिळाली पर्यटनाच्या माध्यमातून, त्याचा आम्हाला विचार करायचा, ही काम आम्हाला करायचं म्हणून आम्ही उभा आहे।